नाव कशें? रमेश गणपत शेख मांद्रेकर. आता आम्ही पळयता गोंयानूच म्हणया नाका, आमच्या पेडणे तालुक्यान जर हायस्ट गणपती कोण करतात जाल्यार आमचे रमेश शेठ मांद्रेकर करता. ही फेमस शाळा. हय हे गणपती तुम्ही केन्नापासून सुरू करता आणि कितले वर्साक गणपती करतात तुम्ही? आम्ही हे गणपती सुरू म्हणजे जून महिन्यात आता काय पाऊस लागल्याशिवाय काय माती भिजाना, माती भिजली काय हे करता. तरी पण आम्ही यंदा जुनाच्या 15 तारखेक सुरू गणपती केल्ले आहात. आणि आमची ही गणपती करपाची हे जी शाळा आसा ती म्हाका दिसता वडिलोपार्जी तशी कित्येक वर्षां आसतली. म्हाका दिसता आजोबा पणजोबाच्या कारकिर्दी पासून इतर आजोबा बाबाच्या फाटल्यान तर म्हाकाय खबर आसा चालू आसा आमची. आणि जवळ मी आधी तरी खूप असले गणपती, आता काय काहीतरी कारणाला ते जायना व्यवस्थित. तरी पण 600-700 गणपती दर वर्षा करतात. आणि फक्त चिकण मातीचे करतात तुम्ही गणपती? फक्त चिकट माती. प्लास्टर ऑफ पॅरिसची एक औषधाक मूर्ती तुमगेर मेळना. कितें सांगूंक सोदता हेचेर? आता गोंयान खुबश्या ठिकाणी आणि पेडण्यानूय आमच्या काही चित्रशाळेनी पावले ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे. त्यामुळे ते विसर्जन करताना काहीतरी अडचणी येतात. विसर्जन करताना काय ते मेन म्हणजे पहिली बुडणं ना. आणि जर वाहतं पाणी असा जाल्यार दवरल्या बरोबर ताबडतोब वाहन वयतात. समुद्राच्या ह्याच्यात जर बुडेले विसर्जन कोणी केला तर ते भरती ओढती येतात तेव्हा तर ते तळावं लागतं. आता काही ठिकाणी बुडवपाची व्यवस्था केला, काहीतरी भितर घालून बुडयतात, पण ते काय विरघळणच ना. सरकारान कितें करचें पडटलें किंवा गणेश भक्तांनी कितें करचें पडटलें हेचेर? गणेश भक्तांना म्हणजे जे गणेश आता ग्रामीण जे कलाकार आहात, म्हाका दिसता गेल्या 25 सप्टेंबराक आमची हेतून कला संस्कृती खात्याने एक सगळ्या गणपती घरांची मिटिंग बोलवली. ओके. आणि ते काहीतरी चेक वगैरे तो कार्यक्रम त्यांच्यानी दवरलेलो. आणि त्या कार्यक्रमाक म्हाका थंय भाषण म्हणजे माहिती सांगपाची ह्या मेळटा. फक्त मी सगळे आमचे जमले तितक्या कलाकारांक सांगला ह्या ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत, माती काम करणारे, त्यांना ही भरपूर ठोकर बसलेली असा. आणि जे कोण असे दलाली करतात, गणपती हाडून विकतात, त्यांचं जे आता तेव्हा सरकारान हेचेर काहीतरी बंधन करून काहीतरी व्यवस्था करूची असं मी त्यांना सांगला. पण म्हाका दिसना सरकार आपले प्रयत्न करता. त्यांच्यानी हाली आता पोल्युशन बोर्डाचा एक हे काढला. पोल्युशन बोर्डात ह्याच्यातली काय ह्या कळते आयडिया काय ना काय कळते म्हटलं तुम्ही सर 1 लाईन करा. आम्ही काय करूंक ना असं 1 लाईन पोल्युशन. आमच्याकडे जर कोणी गेले आमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस एकही गणपती, त्यामुळे काय संबंधच ना. काय संबंध ना. गव्हर्नमेंटान जर स्ट्रिक्ट करता सांगतात, पण म्हाका आता म्हाका सगळ्यावर गणपती पावले असत. आणि म्हाका सांगा बाबा, तुम्ही ही माती हाडटात पळय, ही माती चिकण माती खंय मेळता? काय तुमच्या शेतान आसा ही स्पेशल माती? मांद्र्यात माती मेळटा. थोडे असत नाही, ती माती काढून विकतात. ती मांद्र्यातली व्हरतात आणि आम्ही काढतो ती आमच्या शेतातलीच माती काढतो. आमका जाय तितकीच आम्ही काढतो. आम्ही कोणा काय दिनो ना, आमका जाय नाही ती म्हणतो काय दिनो ना अशी. ही माती आता बाबा कितली वर्सां मेळोंक शकता? मागीर ते खड्डो पडलो काय थंय कितें तयार करप? ती माती कशी भरून शेत काढप? आता काय करतो, खड्डो मारलो का दुसरी माती व्हरान ते आधी दवरतो आणि व्हरान पुरतो. सोमती पुरप म्हणजे पुन्हा शेत उठतो. म्हणजे पहिली जो एक थर असतो एक हातभर तो काढून आम्ही ते एक दवरतो आणि दुसरी माती घालतो आणि ती माती पुन्हा याच्या वयर घालतो. म्हणजे शेताची असली तशी जाता. मग थंय परत माती असली चिकण माती निर्माण पुन्हा जावची ना, कशी जावची ना, की वर्षात जावची ना. आता मगेर समज भविष्यान काही वर्षांनी जर चिकण माती मेळना जाल्यार मगेर काय पर्याय करचो? चिकण माती मेळना जाल्यार आणखी आजूबाजू खंय काय मेळना ना जाल्यार मग लोक काय करतले, पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिस. पण गव्हर्नमेंट सांगता स्ट्रिक्ट, पण तितके आता शक्य जावचा ना गव्हर्नमेंटाकडे जावचे ना. लोकांनी जवळजवळ ऑलरेडी हाडलेले आहेत गणपती आणि तितके मातीचे गणपती करून सुद्धा पुन्हा जावंक जाय नाही. बरोबर. हे असं. पण आमच्या ग्रामीण भागातले जे कलाकार आहात त्यांना मस्त ठोकर बसतात ही अशी. ओके. न्हू आता भुरगे म्हणटा आमकां व्हडलो गणपती जाय आणि तो हलको गणपती जाय. पयलीं व्यवस्थित लोकांचे वाट्यो बी असले, वाट्यांनी गाडयो वयताले. आता तशे गाडयो ना म्हणून लोकांक ते अवजड गणपती व्हरपाक त्रास जाता म्हणून ते हलके व्हरता. तो मागीर ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकडे वळता. हेतून कितें तथ्य हा बाबा? जी आता एक आवड जाल्ली हा गणपती मोठो आणि हलको जावना. तर एका फॅमिलीन जर आदली असली मोठी कुटुंब असली तर खूप फॅमिली असली आणि ते आपणाक जावं त्याप्रमाणे गणपती करणं उठून भरत म्हणजे एक आवड असली. म्हणजे आम्ही तो गणपती मातीच्याच पूजया. आणि माझा तर सांगणं असा काय
आम्ही जर भावभक्तीन जर आम्ही गणपती पुजतलो जाल्यार मातीचाच गणपतीचं पूजन करू पूजन करून ह्या शास्त्रान सुद्धा सांगलेलं असं. ओके. आणि ह्या क्षेत्रात नवीन कलाकार येतात बाबा किंवा नवीन चित्रशाळा तयार झाल्या तुमच्या हेतून खंय उगडास येता तुमका? आमच्याकडे म्हणजे आमचे बाबा बी असताना किंवा आमच्या असताना जे भुरगे कोण शिकून गेले त्यांच्यानी आता नवीन नवीन शाळा घातल्या आणि करतात असे. तरी आम्ही सुद्धा कोणा सांगतो येऊन शिकतात शिकाय पण कोणाची आवड असते कोण येऊ शकतात नाही. बरोबर. आणि कितें सांगूंक सोदता नवीन कलाकारांक ह्या क्षेत्रांत येत जाल्यार तेंचे करियर किंवा हो व्यवसाय मागीर समज गणपती जाल्या नंतर आणि कितें मुर्ते करावे घडोवंक शकता तेंच्या भुरग्या कडेन तिने कितें करचें पडटलें भुरग्यांनी? त्यांनी जर एक काम करा मनान जर ठाम निश्चय केलो मी हे कलेन लक्ष घालतले आणि ही कला जोपासून मोठी वाडयतलो जाल्यार गणपतीचो सिजनेबल काम आसा आता जाता. कारण गणपतीचं पूर्ण वर्षभर करून दवरले जाल्यार ते ह्या टिकूनच ना कित्याक खंय तरी मातीक मातशी क्रॅक बी जावंक शकता असं जावंक शकता. तर मातीच्यार अवलंबून न लागता आणि त्यांच्यानी जर कसले ह्या केलो चित्रकला आणखी दुसरे कसले चित्र फिगर करचे सिमेंटचे असे जर तेतून जर लक्ष घाली ओके जाल्यार काहीतरी तांकां हे जावंक शकता पण नुकसान जावचा ना असं बरो फायदोच जावंक शकतो. येस. ओके. थँक्यू. थँक्यू. तुम्ही ह्या व्यतिरिक्त मूर्ती व्यतिरिक्त कितें करतात? ह्या ते तर म्हणजे आधी मी ते प्रश्न म्हणजे जे शोपीस बी असे करलो पीस मातीचे करताले पीस बी असे ते भट्टे ते आता काय शक्य जायना. शक्य ना. असे काय 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 करतो वृंदावन तुळशी वृंदावन बी करतात. करतो पुन्हा कृष्ण असतात पूजा सरस्वती दुर्गा देवी हे काम चालू असतं काय ना काय चालू असतं काय उत्सव असतात त्यांना चित्ररथाची मूर्ती बी हे करप चालूच असतं. हे आता तुमच्या चित्रशाळेन तुमची फॅमिली गणपती करता काय भायले कामगार तुमका काडचे पडटा? फॅमिली म्हणजे भावाची भुरगी सगळे जे तितके करतात आणि भायले कामगार आम्ही हाडटा. आमच्याकडे आता खूप वर्ष आली ते मळेवाडचे पासर आमच्या समाजाचे येतात त्यांना आम्ही पहिल्यापासून शिकयले आहात आणि ते व्यवस्थित काम करतात. मागीर हो व्यवसाय परवडटा बाबा 2-3 महिने काम असता मागीर तेचेर फुडें आता काय हो धंदो म्हणजे आमचो वडिलोपार्जित कसो धंदो हा. पण एक समाधान आता की इतक्या गणेश भक्तांचे पाय आमच्या लागतात आणि इतक्या गणेश भक्ती मूर्ती आमच्याकडे पुजतात त्या एक आमकां समाधान गावता. काय असतं ठराविक ना फायदो ना तोटो असो पण काय आताच्या परिस्थितीत जर बघला जाल्यार लोक चांगली किंमत दितात पण लोकांक काय जरा जाय तशी मूर्ती करून दिवंक जाय कलर करून दिवंक जाय जाल्यार पैशाचो काय प्रश्न नसता. ते मागीर वाणपण बी तशें काय करिनात कमी जास्त पण तांकां काय जाय ती मूर्ती अशी कोणी फोटो हाडून दिता आमकां तशी करची पडटा. ती मागीर तुमकां हस्तकलेनूच करची पडली. ती सगळी हातीनच साचो बी काय वापर जायना ना ताका काय वापर जायना. तेतून तुमचो टाइम पिड्ड्यार जाता काय? टाइम पिड्यार जाता म्हणजे एक मूर्ती करता जाल्यार कमीत ते 2-3 दीस तरी जाय कंप्लीट हातीन करपाक. आणि मोल्डिंगचे काय एका दिसाक 2-3 तरी जावंक शकतात. आणि बाबा आम्ही पळयता तुम्ही राजकारणानूय आशिल्ल्यात तुम्ही पंच जाल्यात हायस्कूलचे एकदा तुम्ही मेंबर सुद्धा आसात आणि पहिली खंय कांयना स्त्री कलाकार मेळनासली तुम्ही नाट्य कलेन ते स्त्री भूमिकाय करताले हो सगळो ताळमेळ कसो बसयताले तुम्ही बाबा? म्हणजे पहिली आमकां आवडली पहिली असं काय स्त्री पार्टच केलं आमच्या वाड्याक जी शिगमे नाटकां करची पडटे त्या स्त्री पार्टक कोण तयार केलं आमचे बाबा पहिली स्त्री पार्टक करली त्याच्यामुळे आमकां आवडलं त्यानंतर मी सुद्धा पहिली स्त्री पार्टक करी आसले असं. त्याच्यानंतर बाबा आमचे राजकारणात आसले पंचायतीन 15 वर्ष असले. त्याच्यानंतर आमकां ती आवडली मी राजकारणात 10 वर्सां असलोय मंडळाचो अध्यक्ष असलो म्हणजे खूप कार्यक्रम आहे. हस्तकला बोर्डाचे मी संचालक म्हणून केलंय काम. आणि आता सध्या जी मल्टीपर्पज कपिला सोसायटी हा तो पार्सेकर सर तिचे डायरेक्टर आणि चेअरमन आहात ते आणि मी व्हाईस चेअरमन आहात सध्या. व्हाईस चेअरमन आसा. ओके.